तुम्हाला मोबाईल लागेल ना. मध्ये सभा पार पडली. या सभेनंतर तुमचा लुक थोडा चेंज झाला, काय कारण? नाही नाही, काल ओवेसी साहेबांनी, खासदार ते रिस्पेक्टेड खासदार आहे, त्यांनी सभेत असं सांगितलं की कैलास गोरंट्याला हा काँग्रेसमध्ये असताना RSSचा होता, खाकी चड्डी घालून तो काँग्रेसचा प्रचार करायचा होता. असले आरोप यापूर्वी अब्दुल सत्तारने माझ्यावर केले की RSSचा आहे. इम्तियाज जलीलने आरोप केलेला की हा RSSचा आहे. आणि अर्जुन खोतकर त्यांनी असा आरोप केला होता की कैलास गोरंट्याला RSSचा आहे. मूळ मला हे सांगायचं आहे की बाबा, तुमची माझी व्यक्तिगत काय असेल तर आपण त्यात, मला तुम्ही बोला ना की कैलास गोरंट्यालमुळं पाणी आला नाही, कैलास गोरंट्यालमुळे काही हे झाला, ते तसा आरोप मी समजू शकतो. पण मला हे सांगा की मी एक ज्या कुटुंबातून आलोय, त्या कुटुंबात धार्मिक संस्कार आमच्या आई वडिलाकडून आम्हाला प्राप्त झाला. सकाळी उठल्यानंतर पूजापाठ केल्यानंतर गौमाता जोपर्यंत चारा किंवा रोटी खात नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं अन्न ग्रहण करायचं नाही, असं आमच्या परिवाराचं रीत आहे. आणि मी तसं करतोय. प्रत्येक दिवशी मंदिरमध्ये जाणे आणि प्रत्येक शनिवारीला बजरंगबलीचे दर्शन करणे हे आमचा रुटीन भाग आहे. पण जर मला माझ्या धार्मिक भावना दुखण्यासाठी किंवा मला असं ते टार्गेट करतात, ते बरोबर नाही. एक दुसरा, माझे घरात RSSचा पगडा आहे, कारण माझे अंकल व्यंकटेश शेठ गोरंट्याल भारतीय जनता पार्टीचे नेते होते आणि RSSचे ते फाउंडर पण होते. तर आहे आमच्या घरात, त्यात काय नाही. पण असं मला म्हणजे एवढं राजकीय पुढारी जालन्यात आहे, BJPचे एवढे नेते, राष्ट्रवादीचे एवढे नेते, बाकी इतर पार्टीचे नेते, त्यांना का टार्गेट करत नाही लोक? म्हणून मी बोलतो की ठीक आहे, तुम्ही, मी मान्य करतो माझ्या घरात RSS आहे, मी मान्य करतो RSSचे तत्व आमच्या घरात आहे. पण मुद्दाम मला का टार्गेट करतात हे मला म्हणजे मी पूजापाठ करणे नाही करायचं नाही का, देवदर्शन करायचं नाही का, गौ माताला माता मानायचं नाही का, असा काही त्यांच्या डोक्यात विचार असेल. ठीक आहे, हे जे 3 लोक आहे आपल्या ओवैसी, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, ते माझ्यावर बोलतात, ठीक आहे, मी समजू शकतो. पण अर्जुन खोतकर पण तेच भाषा करतो, RSSचा आहे, RSSचा आहे. ऐकलं अर्जुन खोतकरचं काय, हिंदू म्हणून ते मतदान घेतला, मग त्याला जी कळलं पाहिजे की असं बोलणं उचित नाही.